लपंडाव मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता सरकार म्हणजेच तेजस्विनी घरी येते. सखीची इच्छा असते की सरकारने तिला जवळ घेऊन विश करावं. सरकार सखी घरी आल्यानंतर तिला म्हणते, हॅपी बर्थडे सखी, कम यार सखी. सखीला खूप आनंद होतो म्हणून सखी तिला मिठी मारायला जाते. सरकार आधीच तिच्या हातामध्ये एक फाईल घेऊन थांबलेली असते. जेव्हा सखी तिला मिठी मारायला जाते तेव्हा सरकार ती फाईल पुढे करते आणि म्हणते, आधी या पेपरवर सह्या कर, मग आपण सेलिब्रेशन करू. सखी त्या डॉक्युमेंटवर सही करते. ते डॉक्युमेंट म्हणजे सगळं प्रॉपर्टी सरकारच्या नावावर झालेली असते. नंतर कान्हा सरकारच्या घरी एक मोठी बॅग घेऊन आलेला असतो. तर सिक्युरिटी परशुरामला कॉल करतात आणि म्हणतात, हॅलो साहेब, एक मुलगा आलाय इथे पैसे घेऊन, 70 लाख आहेत असं म्हणतोय. परशुराम सिक्युरिटीला म्हणतो, बरं ठीक आहे, तू पाठव त्याला आत. सखीने सही केल्यानंतर सरकार मनातल्या मनात म्हणते, फायनली मी या सगळ्या साम्राज्याची एकुलती एक मालकीण झाली. जेव्हा सिक्युरिटी कान्हाला आतमध्ये सोडतो तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो, हा प्लॅन फेल नाही व्हायला पाहिजे. कान्हा आता त्या बॅगमध्ये काय घेऊन आलाय आणि कशासाठी आला आहे हे आपण उद्या पाहणार आहोत. नंतर उर्मिला सरकारला प्रश्न विचारते की सरकार, कसले पेपर्स आहेत. सरकार उर्मिलाकडे रागाने पाहते. आता कान्हा त्या बँकेमध्ये काय घेऊन आला आहे आणि कशासाठी आला आहे. दाभाडे काकूंनी झालेला प्रकार कान्हाला सांगितला का, हे आपण उद्याच्या भागांमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा लपंडाव.